विठ्ठलाची मूर्ती पाहिली की विठ्ठलाच्या छातीवर हे पायाचे व्रण दिसून येतात. पण इतक्या मोठ्या देवाला थेट पाय लावण्याची नेमकी हिंमत कोणी केली आणि का? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला भागवत पुराणाचा आधार घ्यावा लागेल. भागवत कथा सांगते, एकदा भृगु ऋषींच्या मनात येतं की त्रिदेवांपैकी सर्वश्रेष्ठ देव कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ते त्रिदेवांची परीक्षा घेण्याचं ठरवतात. प्रथमतः ते ब्रह्मलोकात जातात, पण तिथे ते सगळ्यांशी प्रेम आणि आदराने हसत खेळत भेटतात. पण ब्रह्मदेवांना मात्र जाणून बुजून बघून न बघितल्यासारखं करतात. ब्रह्मदेवांच्या हे लक्षात येतं आणि त्यांचा अहंकार डिवचला जातो. पण भृगु त्यांचा मानसपुत्र असल्यामुळे ते संतापत नाही. भृगूंना मात्र लक्षात येतं की ब्रह्मदेवांच्या मनात विकार आहे. पुढे ते कैलासावर जातात. तिथे त्यांना पाहून महादेव आनंदानं उभं राहून त्यांना आलिंगन द्यायला जातात. पण महादेवांना दूर लोटून ते म्हणतात की तुम्ही असुरांना विचार न करता वरदान देता आणि त्यामुळे संपूर्ण सृष्टीला त्याचा त्रास भोगावा लागतो. महादेवांना हे ऐकून वाईट वाटतं. भृगूंना लक्षात येतं महादेव काही अंशी भावनिक आहेत. शेवटी ते वैकुंठात जातात आणि योग निद्रेत पडलेल्या श्री विष्णूंच्या छातीवर जोरात लाथ मारतात. श्री विष्णूंना जाग येते. ते न चिडता ऋषींना नम्रपणे विचारतात, महात्मा, आपल्या चरणांना माझ्या कठोर छातींमुळे काही इजा तर नाही ना झाली? श्री विष्णू अर्थातच श्रेष्ठ ठरतात. विठ्ठलाच्या छातीवर जो पायाचा ठसा आहे तो विष्णू रूपात त्यांच्या सोबत घडलेल्या प्रसंगाचा आहे, भृगु ऋषींचा आहे. जय हरी विठ्ठल.